नोकरांनी नोकरांसारखंच वागायला हवं। बॉसच्या बायकोबरोबर मैत्री करून तुझं प्रमोशन होईल, तुझा पगार वाढेल असा जर विचार करत असशील तर उद्यापासून कामावर आला नाहीस तरी चालेल। ही असली मूर्ख माणसं नकोयत आम्हाला। Useless. I'm sorry नितीन, माझ्यामुळे तुला मला खूप मदत केली आहेस तू, पण प्लीज यापुढे मला भेटायला येऊ नकोस। माझ्यामुळे तुझी नोकरी गेलेली मला नाही आवडणार आणि मला माहिती आहे ही नोकरी तुझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे। त्यामुळे प्लीज मला यापुढे भेटायला येऊ नकोस। नाही अरू, तसं काहीही होणार नाही। पद्मिनीजींनी मनात आणलं तरीही नाही, कारण दिग्विजय सर असं होऊ देणार नाहीत। म्हणजे? हो अरू, मी दिग्विजय सरांना भेटलो आणि पहिल्याच भेटीत मला कळलं की ते तितके वाईट नाहीयेत जितकं तू समजतेस। इनफॅक्ट तू त्यांच्याबद्दल आधी मला जे काही सांगितलं होतंस अगदी तसेच आहेत ते। त्यांना प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ मध्ये फरक करता येतो। त्यांनीच मला सांगितलं होतं की तू अरूला घरी जाऊन भेटू शकतोस। आणि तू आलास मला भेटायला। आता तुला प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ मध्ये फरक करता यायला लागला। ज्या दिग्विजयचा तुला राग येत होता ते आता तुझे दिग्विजय सर झालेत। चांगलंय चांगलंय, यापुढे मला भेटायला यायचं नाही। मला कोणाचीही गरज नाही, तुझीही नाही। थँक्यू पद्मिनीजी, थँक्यू पुन्हा एकदा मला जाणीव करून दिल्याबद्दल। आपलं कोणीच नसतं। यापुढे मला भेटायला यायची काहीच गरज नाहीये। हुकूम समज तुझ्या दिग्विजय सरांच्या बायकोचा, अरुंधती मॅमचा। दाजी, हो दाजी या। आबा कुठे आहेत? आबा नाही आहेत, घरात नाही आहेत, देवळात नाही आहेत, शोधायचं कुठं कुठं त्यांना। का काय काम होतं का? का म्हणजे अहो आरूच्या सासरी एवढा मोठा कार्यक्रम झाला, त्याचं आमंत्रण आम्हाला नव्हतं हे पटण्यासारखं आहे, पण आबांनी आम्हाला भेटून बोलायला तर पाहिजे। अहो एवढ्या मोठ्या परंपरा पाळणारे आबा, त्यांना आठवण नाही का की आरूला 5 परतावण्यासाठी माहेरी घेऊन यायला पाहिजे? काय हो दाजी, तुम्ही बोला ना काहीतरी, नाहीतर तशी ही बातमी गावात पसरली आरूचं आणि तिच्या नवऱ्याबद्दल जे तुम्ही काही लपवलं शेवटी समोर आलंच ना। तसंच मुंबईमध्ये जे काय घडलं त्याची बातमी गावामध्ये कानाकानामध्ये पसरली आहे।
काय आलं? काही नाही हो, ते गावातले लोक काही बळतात ना. मग विचारा ना मला विचारा, मी सांगतो तुम्हाला, विचारा. नाही, तसं काही नाहीये, आम्हाला 5 पडताना बद्दल विचारायचं होतं. अच्छा, 5 परतावा. आता ते जेव्हा होईल तेव्हा होईल ना. त्या सगळ्यांना जेवायला बोलवणारच, तुम्हालाही बोलवू, याल ना? तुमचं काही वेगळं जेवण सांगायचंय का? नाही नाही. मग निघताय? हो बरं ठीक आहे, निघतो. भवानी आहे, ही बातमी गावात पसरू देऊ नको ग माई. अहो दाजी, आता हे होणारच, तुम्ही कशाला टेन्शन घेताय? चला. मला कसं कसं होणार? अहो अरुताईच्या विचाराने माझी हालत आधीच खराब झाली. अहो माझं तर सोडा, ठाकले मालकांची हालत तर माझ्यापेक्षा बी लई वाईट असणार, म्हणून ते कुठेतरी गेलेत. हो पण त्याने काय होणार सांगा ना. हा अरुताई त्या दिवशी रागानं म्हणाली की तुमचं तोंड नाही बघायचं आहे, पण ठाकले मालक तुम्ही अरुताईला फोन करा ना. दाजी जाऊ दे. थांबा मालक, हे बघा मी तुमच्या पुढे हात जोडतो. ठाकले मालक अरुताईला एक फोन करा ना. हो एवढ्या दिवसांनी ते समजा विसरले असेल, ती तुमच्याच फोनची वाट बघत असेल. ठीक आहे, तसंही पद्मिनीजींना पैशांसाठी फोन करायचाच आहे. अरूला करू. हॅलो. हॅलो. अरू, हा ग मी बोलतोय दादा. रॉंग नंबर. कुणाचा फोन होता? रॉंग नंबर होता. हॅलो. हॅलो, हा नमस्कार पद्मिनीजी. अब शंतनू बोलतोय. बोल. हा मी आता अरूला फोन केला होता, जरा काम होतं तिच्याकडे. अच्छा, पण तिला तर रॉंग नंबर वाटला. एक मिनिट देते हा तिला. नाही नको, राहू दे, तुमच्याशी बोलतो. नक्की कुणाशी बोलायचंय तुला शंतनू? मला तुमच्याशीच बोलायचं. हा ते मॅडम, जरा चेक मिळाला असता तर बरं झालं असतं. पैशांची गरज होती. चेक लवकरच मिळेल तुला. आणि फोन ठेव आता. आमच्याकडे तुझ्यासाठी फक्त एवढाच वेळ आहे. हा चालेल. पैसे तर द्यावेच लागणार. कुत्री पाळली आहेत म्हटल्यावर तुकडे फेकावेच लागतील, नाहीतर उगाचच भुंकत राहतील. या कॅनव्हासवर तुझे डोळे काढलेस ना, ते अगदी अगदी अरुवहिनीसारखे आहेत. माउथ ऑर्गन आणि कॅनव्हास हे दोनच तुझे बेस्ट फ्रेंड्स आहेत ना?
आमचं काय, आम्ही तर खिस गिणतीतच नाही आहोत ना काय. ऑफकोर्स हे दोनच तर असे मित्र आहेत जे मी सांगेल तसं आणि अगदी तसंच करतात. हवे ते रंग, हवा तो सूर, हे असले ना लाईफमध्ये की मग कसं असं मस्त रंगीत आणि सुरेल होती लाईफ. अरे वाह, आज हमारे ब्रो तो बड़े मूड में लग रहे हैं. बघूया काय पेंटिंग. अच्छा, नाही बरोबर आहे, मूड मध्ये असणारच ना. नाही असायलाच पाहिजे. ब्रो, तुला तुला अरुवहिनीची आठवण येते ना. अमर प्लीज, मला त्या विषयावर बोलायचं नाहीये. नाही, मान्य आहे की तुला तिची आठवण येत नाही. नाही ठीक आहे, पण तुझा बेस्ट फ्रेंड, त्याला तर तिची आठवण येते ना. म्हणजे काय? म्हणजे असं की या कॅनव्हासवर तुझे डोळे काढलेस ना, ते अगदी अगदी अरुवहिनीसारखे आहेत. इनफॅक्ट अरुवहिनीचेच आहेत. अरुंधतीचे डोळे कसं शक्य आहे? मी दॅट्स नॉट पॉसिबल. मी अरुंधतीचं ब्रो, मन आणि चित्र कधीच खोटं बोलत नसतात. तूच म्हणतोस ना की मनात जे असतं ते चित्रात दिसतं. बरोबर ना? यू नो ब्रो, यू आर इन लव्ह विथ हर. प्रेमात आहेस तू तिच्या. ब्रो, प्रॉब्लेम्स कुठे नसतात सांग ना. सगळीकडे असतात प्रॉब्लेम्स. पण तरीही अरुवहिनी आपल्या घरात राहते, तुझी बायको म्हणून. मला असं वाटतं की तिचंही तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुम्ही दोघं एकमेकांवर खूप प्रेम करता ब्रो. आणि ब्रो, हेच ते दिवस असतात जेव्हा नवरा बायकोने एकमेकांना समजून घेतलं पाहिजे, एकमेकांसोबत राहिलं पाहिजे. आणि तू तिला सोडून इथे दूर निघून आलायस. ब्रो, म्हणे की प्रॉब्लेम्स आहेत, पण आता महत्वाचा प्रॉब्लेम आहे तो तुझा आणि वहिनीचा. प्लीज प्लीज तिला भेट आणि बोल ना तिच्याशी. खूप प्रेम करतोस ना तिच्यावर. ब्रो, तू नेहमी म्हणतोस ना की तुझी काहीतरी फिलॉसॉफी आहे प्रेमाबद्दलची, पण आज तू माझी फिलॉसॉफी ऐक. ब्रो, राग काही वेळाने शांत होतो, पण प्रेम नाही, कधीच नाही. आणि संपत तर नाहीच नाही. आणि आपण जिच्यावर खरं प्रेम करतो ना, तिला कधीच विसरता येत नाही ब्रो. कारण ते दोघांकडूनही दुपटीने वाढत असतं. कुंकू हा एक सौभाग्याचा अलंकार आहे, आणि तुला तोही जड झाला असेल तर दिग्विजयला डिवोर्स दे आणि मोकळी हो. पैसे तर द्यावेच लागणार. कुत्री पाळली आहेत म्हटल्यावर तुकडे फेकावेच लागतील.
अरुंधती, अरुंधती, आरती घे. कुंकू सुद्धा लावायचं नाही असं ठरवलंयस का? निदान फॅशन म्हणून तरी लाव. आजकाल फॅशन म्हणून तुम्ही मुली कुंकवाच्या ऐवजी टिकल्या आणि काय काय लावतात. पण कुंकवाचं खरं महत्व एका लग्न झालेल्या बाईलाच माहीत असतं. आम्ही सरंजामे कितीही मॉड असलो तरी जहागीरदारां इतक्याच रूढी आणि परंपरा पाळतो आणि मानतो. कुंकू न लावता एक लग्न झालेली बाई घरभर फिरते, बरं नाही दिसत. आणि तसं पण बरं दिसणं न दिसणं ह्याचा कुंकू लावण्याशी काही एक संबंध नाही. कुंकू हा एक सौभाग्याचा अलंकार आहे आणि तुला तोही जड झाला असेल तर दिग्विजयला डिवोर्स दे आणि मोकळी हो. तू दिग्विजयला ओळखलंच नाहीयेस. अगं तो इतका साधा मुलगा आहे की मी तरी त्याला कोणालाही दुखवताना कधीच पाहिलं नाही. तो तुझी फसवणूक काय करणार? त्याला फक्त प्रेमच देता येतं. म्हणूनच त्याने तू लग्न मोडू शकतेस असं स्वतःहून सांगितलं. ज्या दिवशी तू दिग्विजयला ओळखशील त्याच दिवशी तुला तुझी चूक जाणवेल. दिग्विजय नेहमी तुझी स्तुती करत असतो. तुला म्हणे कोणाचंही मन होता येतं, मग माझ्या दिग्विजयचं मन हो ना. म्हणजे तुला कळेल त्याचं मन किती मोठं येतं. तुला दिग्विजयची काळजी नसेल पण आम्हाला आहे. हा कुंकवाचा करंडा आपल्या मुलीच्या सौभाग्याला कधीही काही कमी पडू नये म्हणून हा कुंकवाने भरलेला करंडा माहेरून तिची आई तिला देते. अरुंधती, तू एक गोष्ट विसरतेस. ज्यांनी आयुष्यभर फक्त अंधाराच बघितलंय ना त्यांनाच खरं प्रकाशाचं महत्व कळतं.